नमस्कार मित्रांनो, बघा मी आज नाही का मस्तपैकी मटणची भाजी बनवत आहे चुलीवरती। हे विटकरीची चूल मांडलेली आहे, त्यामुळे विटकरीच्या चुलीवर मी आज मटणची भाजी बनवत आहे। मटण शिजवून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये मिरची, खोबरं, कांदा भाजून घेतलेला चुलीमध्ये, कोथिंबीर, अद्रक, लसूणचा पेस्ट हे सर्व मिक्सर करून घेतलेलं आहे। आणि छोटंसं आपण हे लसूण काढून घेतलेला आहे फोडणीसाठी। आणि हा कोथिंबीर आणि हा लाल तिखट। चला तर मग आपण बनवूया मटणची भाजी आज। इथे कांदा टाकून घेऊया थोडासा कांदा टाकूया, कारण कांदा जास्त अगोदरच घेतलेला आहे पेस्ट करून। तर हे फोडणीसाठी छान असा कांदा याच्यात थोडंसं अद्रक लसूणचं पेस्ट टाकूया। अद्रकचं टाकूया थोडंसं पेस्ट। आता टाकूया हे आपण मिक्सरमधून काढलेलं। याला असं छानसं परतून घेऊया। छान थोडासा लालसर कलर आला ना, मग याच्यामध्ये मटण सोडूया आपण। लाल तिखट राहिले टाकायचं अगोदर, हे थोडंसं लाल होईल। बघा कसं तेल सुटत आहे, कलर बदललेला आहे बघा। आता त्याच्यामध्ये आता टाकून घेऊयात लाल तिखट, हळद। मसाला थोडासा, थोडासा कोथिंबीर टाकूयात, फिरून घेऊयात। बघा कसा कलर आलेला आहे, एकदम छान पैकी अशी भाजी तयार होत आहे। हे बघा ग्रेव्ही तयार झालेली आहे आता भाजीची। त्याच्यात थोडंसं एकदम खूप छान स्मेल येत आहे। हे आहे सुकं मटण शिजून घेतलेलं, आता याच्यात टाकूयात। हे बघा फिरून घेत आहे। एकदम छान पैकी असं ग्रेव्ही एकजूट होऊ देऊत आपण, मला एकदम टेस्टी लागते। हे बघा कसं दिसत आहे बघा, छान ह्याला झालं ना। आता थोडंसं ते सुकं पाणी टाकून देऊया, मग थोडंसं झाकून घेऊयात थोड्या वेळाने। हे बघा झालेली आहे मटणची भाजी तयार। कमेंटमध्ये सर्वांनी सांगा मटणची भाजी कुणाकुणाला छान वाटली ते, आणि तुम्ही पण करून पहा अशा प्रकारे। उकळी आल्याच्या नंतर खायला घेऊयात। झालेली आहे तयार बघा, उकळी येत आहे खूप छान, एकदम भारी छान बघा वाढून घेतलेली आहे। कशी दिसत आहे भाकरी आणि मटणची भाजी।